तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण शिकणार आहोत कमांड्स कशाप्रकारे द्यायच्या किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलताना आदेश कसे द्यायचे. ॲक्च्युअली आदेश देणं ही एक वेगळ्या प्रकारचं स्किल आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांना कमांड्स दिल्या, चांगल्या प्रकारे ऑर्डर दिल्या, त्यांना एखादं काम करावं वाटेल अशा प्रकारच्या जर तुम्ही ऑर्डर्स दिल्या, त्यांना एक विनंतीवजा ऑर्डर दिल्या, तर लोकं तुमची कामं खूप चांगल्या प्रकारे करतात. लवकर करण्याची शक्यता असते. म्हणून हे एक स्किल आहे. हे करत असताना साधारणतः 5 प्रकारे कशाप्रकारे कमांड्स द्यायच्या किंवा कशाप्रकारे आदेश द्यायचे हे आपण शिकणार आहोत. आता पहिला प्रकार आहे डायरेक्ट कमांड. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट कमांड द्यायची. त्याच्यामुळे तुम्हाला पोलाइटनेस किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ॲड करायच्या नाहीयेत. त्यांना म्हणतात डायरेक्ट कमांड. अशा प्रकारच्या कमांड्स आपल्याला एखादी गोष्ट पटकन एखाद्याला करण्यासाठी आदेश द्यायचा असतो किंवा एखादी गोष्ट एखाद्याने पटकन करावी अशा प्रकारची परिस्थिती असते, तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या ऑर्डर्स द्याव्या लागतात. त्याला काय म्हणतात? डायरेक्ट कमांड. तुम्हाला पटकन तो आदेश द्यावा लागतो. उदाहरणार्थ बघा, क्लोज द डोअर, सिट डाउन, टर्न ऑन द लाईट, टर्न ऑन द टीव्ही. अशासारख्या कमांड्स यांना काय म्हणतात? डायरेक्ट कमांड म्हणतात. पटकन एखादं काम करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या कमांड्स देतो. आता इथं लक्षात घ्या, डायरेक्ट कमांड देत असताना आपण ही कमांड कशी सुरू करतो? वर्ब सुरुवातीला घेतो. वर्बने कमांड सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला वर्ब घेऊन आपण जी कमांड तयार करतो त्याला म्हणतात डायरेक्ट कमांड. ओके. ठीक आहे. आता आपण काय करू? आपण दुसऱ्या प्रकारच्या कमांडकडे जाऊया. दुसऱ्या प्रकारची जी कमांड आहे किंवा जो आदेश आहे तो आहे इनडायरेक्ट कमांड. म्हणजे अप्रत्यक्ष आदेश द्यावा लागतो. आता ह्या अशा प्रकारच्या ज्या कमांड असतात, त्या साधारणतः थोड्या पोलाईट असतात. त्याच्यामध्ये विनंती वजा कमांड केलेली असते. अप्रत्यक्षपणे त्या कमांड सांगितलेल्या असतात. आता बघा, समजा एखाद्याला भांडी धुवायला सांगायचं असेल, डू द डिशेस असं सांगण्याच्या ऐवजी आपण काय सांगतो? कुड यू डू द डिशेस? म्हणजे काम तेच असतं, परंतु थोडं पोलाईट करून सांगितलेलं असतं. किंवा उदाहरणार्थ, वुड यू माइंड डुइंग द डिशेस? आता ही जी पद्धत आहे ती अधिक काय आहे? सौम्य आहे किंवा अधिक विनयशील आहे. याच्यामध्ये केली जाणारी विनंती कशी असते? सौम्य भाषेत केली जाते. ठीक आहे. मॉडेल वर्बचा वापर करून कमांड्स दिल्या जातात. काही मॉडेल वर्ब्स आहेत, त्यांचा वापर करून कशाप्रकारे कमांड द्यायच्या किंवा कशाप्रकारे आदेश द्यायचे ते आपण बघूया. आता हे आदेश देत असताना आपण कोणकोणते वर्ब्स यूज करतो? काही मॉडेल वर्ब्स प्रामुख्याने यूज केले जातात. ते आपण पाहूया. हे वर्ब्स आहेत कॅन, कुड, विल अँड वुड. उदाहरणार्थ, कॅन यू हेल्प मी इन रायटिंग द बुक? वुड यू ओपन द विंडो प्लीज? विल यू प्लीज चेक दिस बुक? हे अशा प्रकारच्या कमांड ज्या आहेत त्यात कशा तयार केल्या जातात? मॉडेल वर्ब्स यूज करून केल्या जातात. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रकार बघूया. कमांड्स इन फॉर्मल सिच्युएशन. म्हणजे औपचारिक परिस्थितीमध्ये आपल्याला कमांड्स द्याव्या लागतात. ऑफिसेसमध्ये किंवा मीटिंगच्या ठिकाणी किंवा एखाद्या औपचारिक प्रसंगी आपल्याला काही आदेश द्यावे लागतात. ते आदेश कसे द्यायचे ते आपण आता पाहूया. आता हे आदेश देत असताना समोरच्याचा रिस्पेक्ट केला जातो किंवा त्याला त्याला आदर दिला जातो. त्याला मान सन्मान दिला जातो. उदाहरणार्थ, प्लीज टेक युअर सीट्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बसण्यासाठी आपल्याला सांगायचंय. काइंडली सबमिट युअर रिपोर्ट्स टुमॉरो. काइंडली क्लोज द डोअर. आता बघा, काइंडली किंवा प्लीज हे शब्द वापरल्यामुळं या ज्या कमांड्स आहेत त्या विनम्र होतात किंवा रिस्पेक्टफुल होतात आणि त्यामुळे लोकं कामं करायला लागतात. पुढचा प्रकार आहे कमांड्स फॉर अर्जंट सिच्युएशन. म्हणजे एखाद्या तातडीच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा कमांड्स देतो, तेव्हा त्या कशा प्रकारच्या द्यायच्या? उदाहरणार्थ, कॉल द पोलिस, कॉल 911, मूव्ह आउट ऑफ द वे, स्टॉप, शट डाउन द कम्प्युटर. अशा प्रकारे कमांड्स दिल्या जातात. आज मित्रांनो आपण काय पाहिलं? 5 प्रकारे कशाप्रकारे कमांड्स दिल्या जातात. ठीक आहे. तर या कमांड्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे घरी आणि काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. Facebookवर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पेजला फॉलो करायचं आहे आणि मित्रांसोबत शेअर करा. चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. त्यामुळे काय होतं? चांगलं वातावरण तयार होतं. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पहा आणि प्रॅक्टिस करा. ओके. थँक यू. बाय बाय.